आजी रोही आमच्या तेजूच्या मागे लागली, शाळेत जाऊ लागली आता. ते म्हणते आईला अंगणवाडीत नेऊन सोडे. त्या अंगणवाडीच्या बाईला बोलली, अंगणवाडीची बाई घरापुढून जाऊ लागली, तिला ते बोलू लागली म्हणा म्याव म्याव करून. तर म्हणाली आई आई म्हणली काय, रोईला अंगणवाडीत नेऊन सोडे म्हणाली डब्बा देऊन. हे बघा तिने गेली तर तिच्या मागीच लागली. तिने गेली शाळेत. घरात होय, चल घरात होय, घरात होय. शाळेत जातो, शाळेत जातो मग. नाही दप्तर नाही, कॅटली घेऊन जायचं आहे. कॅटली घेऊन जाणार आहे, जातो मग कॅटली घेऊन जातो शाळेत. चल ये ये ये. तेच बाई म्हणली हिला अंगणवाडीत नेऊन सोड म्हणली. गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. 7 वाजले बघा. आता उठाच लागते, किती जरी तब्येत बरी नसली तरी उठणंच आहे बघा. एक लेकरू गेलं ट्युशनला, एक लेकरू गेलं त्याची त्याला तयारी करून कॉलेजला. आता 7 वाजलेत, नळाला पाणी पण येते. आता उठावंच लागते. थोडी तब्येत बरोबर नाही हो, दवाखान्यात गेलतो. चला मग आजचा दिवस कसा जाणार आहे काय नाही, आजचा सगळा व्हिडिओ बघा. काय तुम्ही दरटा धरून बसता का? भाकरी टाकलं तरी बसतात बघा शेतातल्या कुत्र्या. हे बघा ते आमच्या छोट्याशा कुत्रीची मम्मी होय आणि ते मावशी होय. तर हे इथंच बसतात. किती जरी मारलं तरी, किती जरी हडा यायला, भाकरी टाकली तिला पण भाकरी टाकली, तिला पण भाकरी टाकते. खाल्ले आता बसले आता आणि पाण्याची वाट बघत बसलो. पाईप पण लावला नळाला. तर तोंड धुवाय पाणी नाही, कवा येते की 8 वाजले. तर टाकी पण मी उपसून काढली. आता पियाचंच पाणी घ्यावं लागते आता तोंड धुवायला. आजी रोही आमच्या तेजूच्या मागे लागली, शाळेत जाऊ लागली आता. ते म्हणते आईला अंगणवाडीत नेऊन सोडे. त्या अंगणवाडीच्या बाईला बोलली, अंगणवाडीची बाई घरापुढून जाऊ लागली, तिला ते बोलू लागली म्हणा म्याव म्याव करून. तर म्हणाली आई आई म्हणली काय, रोईला अंगणवाडीत नेऊन सोडे म्हणाली डब्बा देऊन. हे बघा तिने गेली तर तिच्या मागीच लागली. तिने गेली शाळेत. घरात होय, चल घरात होय, घरात होय. शाळेत जातो, शाळेत जातो मग. नाही दप्तर नाही, कॅटली घेऊन जायचं आहे. कॅटली घेऊन जाणार आहे, जातो मग कॅटली घेऊन जातो शाळेत. चल ये ये ये. तेच बाई म्हणली हिला अंगणवाडीत नेऊन सोड म्हणली. हे बघा 9:30 वाजले तरी आणखी पाणी आलं नाही आमच्या इथल्या नळा. आज पाणी येणार नाही म्हणून मला जर कळलं असतं तर आणखी झोपूनच राहिलो असतं ना, जीवाला आराम थोडा, तब्येत बरोबर नाही. आणखी पाणी आलं नाही नळाला, नुसतं फटफट सगळीकडे. हे बघा काय कामं जाग्यावर जिथले, कामं राहिली तर राहिले जाग्यावर, पण तब्येत बरोबर नाही. थोडा आराम तर केला असतं 1-2 तास. 7 वाजता उठून बसावं लागलं, झोपून तर राहिलो असतो. जीवाला आराम. माहीत नव्हतं पाणी येणार नाही ते. पावसाळा असून पाणी नाही बघा, कुठंच पाणी नाही. अवघड आहे. आज करा तुरीचं वरण आणि भाकरीच करा. रात्री केल्या 4 वाजता येईन भाकरी, तेच खाली. रात्री स्वयंपाकच केला नाही. 4-4:30 वाजता, कोणी 4 वाजता जेवलं, त्याच्यामुळे रात्री स्वयंपाक करायची गरजच लागली नाही. कोणी जेवणा म्हणलं आज करा हलकं वरण भात. आज आबाळ आहे लई, अंधारून आहे लई, त्यासाठी पाऊस पडायची शक्यता दिसते. आज वरण भातच करून घ्यावा मस्त. हे बघा दबर लसूण घेतलं ठेचून, मिरच्या पण तशाच दबर ठेचून घ्यायच्या. थोडे वेगळ्या पद्धतीनं, रोज एकाच पद्धतीचं वरण खाऊन कटाळा येते ना. तुरीचंच वरण पण थोडी वेगळी टेस्ट लागते वेगळ्या पद्धतीने केलं म्हणजे. हे बघा दबर ठेचलेल्या मिरच्या आणि दबर ठेचलेला लसूण. बघू कसं वरण लागते. तर मी असं वरण खूप वेळा करतो, पण तुम्ही पण करून बघा. कढीपत्त्याला तर काही कमीच नाही गड्या, एवढा छान कढीपत्ता. घरच्या झाडाचा कढीपत्ता आहे, एकदम छान भारी. मोहरीचा डास बंद झाला की आता बारी आहे जिऱ्याची. आता कढीपत्त्याचा डास आणि ह्या दोघांचा ग्रुप डान्स. लसूण आणि मिरच्या ठेचलेल्या. हे बघा मी काल करटुला कापलं होतं, तर हे कसं दिसायला बघा. 2 डोळे आणि खाली तोंड दिसायलंय, किती छान दिसायला बघा.
2 डोळे कसं ठेवलं मी करकल्याची भाजी केली काल. हे बघा खाली तोंड दिसायला आणि 2 डोळे. आमचे पहिलेचे जुने चुलीवरचे भगवणे होतं म्हणून हे कडनं काळं दिसायला मंडळी. गरीबाईचं का शेतकऱ्याचं ते होतं बस काळे. टाकून घ्यायची हळद द्यायची मस्त असं भाजून द्यायचं तेलात. मीठ पण याच्यातच टाकायचं का तर मिरचीमध्ये जाते आणि मिरच्या किचकून खायला आणखी खूप टेस्ट लागतात. वरणामध्ये मिरच्या किचकून खाल्या म्हणजे असं मिरचीमध्ये मीठ जाते. वाव दिसायला तर खूप छान दिसायला बघा आणि खायला पण खूप टेस्ट लागते असं वरण. करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला केलं का तुम्ही वरण. अशाच गावरान रेसिपी बघण्यासाठी माझ्या दुसऱ्या एका चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर जाऊन असेच छान छान गावरान पद्धतीने व्हिडिओ बघू शकता तुम्ही. संगीता कुकिंग हे दुसरं एक चॅनल आहे माझं. तर सध्या व्हिडिओ टाकत नाही मी, मला वेळ मिळत नाही. आता झाले शेतातले कामं थोडे आटपले, थोडेफार होतं. तर हे बघा किती छान झालं बघा वरण. दिसायला बघा किती छान. खायला पण तेवढंच टेस्ट लागते मंडळी. हे दिसायलाच असं नाही पण खायला पण खूप टेस्ट लागते. त्याच पद्धतीने तुम्ही वरण करा. रोज एका तुरीचंच वरण पण वेगवेगळ्या पद्धतीने केलं म्हणजे लेकरं पण कटाळत नाहीत आणि आवडीने खातात. झालं वरण आणि भात पण ठेवला. मिरच्या पण फेकून देत नाहीत असं. इतक्या टेस्ट लागतात किचकून खाल्यावर मिरच्या. हाय जेवण केलो, भात घालून खालो, गोळ्या घेतल्या, आराम करायला बघा. 1 वाजायला. आता मुलगा येते कॉलेजवरून, त्याला पाणी आणायला लागतो. पाणी चाललं नाही मिळाला तर काम तसंच राहिलं. धुणं धुईल, भांडी घासते संध्याकाळी मुलगी. तर शेताला गेलं नाही, जावं शेताला थोड्या वेळानं आराम करून. गोळ्या घेतल्या आताच. तर माझा व्हिडिओ बघा आजचा सगळा संपूर्ण. आमच्या रोहीची आत्ता अंगणवाडी सुटली बघा. अंगणवाडी सुटली आणि तिकडं पार्टी करायला गेलती म्हणा. कुठं पार्टी करायला गेलती? अंगणवाडीतून तिकडंच गेलती का? आमची रोही दिवसभर नव्हती, आता आली बघा, बसली घरामध्ये. ए बाई ए राई पास बुला के गले से लगा के तूने तो बदल डाली दुनिया. आमची रोही आत्ता आली बघा. अंगणवाडीत गेलती आमची रोही. आम्ही पलंगावर झोपूनच. काय अंगणवाडीत गेलती माझं. आमची रोही अंगणवाडीत गेलती आहे बघा. आमची रोही आमदार किट दिसायला. आमची मोठी बाई आल्यामुळं थोडे भजे करावं म्हणलं बघा. लाईट गेली सगळीकडं, अंधार. थोडं मिरच्या तळून भज्यामध्ये टाकल्या म्हणजे छान भजे लागतात. कच्च्या मिरच्या टाकायच्या नव्हतं, तळून मिरच्या टाकायच्या भज्यामध्ये मंडळी. आता पाणी आलंच नाही आम्हाला. आंघोळ नाही, काय नाही. आम्ही पलंगावर झोपून दिवसभर काम तसेच. एवढी कोथिंबीर घेतली चिरून आणि मिरच्या थोडं तळून घेऊन करावं भजी. चाळून ठेवलेलं आहे थोडंफार खातात लेकरं. कोथिंबीर, हे सोडा आणि बाबा आणि हे काळ्या मिठाचं पाणी बघा. याच्यात खडे हातं काळं मीठ, ब्लॅक साल्ट. तर गेल्या बार भजी केली होती मी, तर कचल लागू लागले तर पाण्यात टाकलं मी मीठ, काळं मीठ. तर बुडाला बघा की काळी वाळू कशी पिसलेली आहे बघा. कचल कोणीच भजी खायला गेले तर बघा हे बघू शकता किती रे वाळू निघाली बघा, काळी आणि चमकारी पण. हे बघा काळं मीठ कसं रांगोळीच्या पिठासारखं लागायला खरल. नुसते भजी कोणीच खायला गेलेले खरं. हे बघा खडे बघा, इतकी खडे होतं बघा. हे माणूस मरून जायची पाळी आहे बघा. असं काळं मीठ खाऊन असं पुडी आणली मी. अवघड आहे. चला मी याला काढून घेऊ. अरे वा, एक आयटम तर राहूनच जाऊ लागला. मेन बॉस.
180 काय 150च आहे एका जणाचं. हे बघा मंडळी, मी सकाळी जशी झोपीतून उठलो 7 वाजता, तर 9 वाजले रात्रीचे. भजे केले, भात वरण सकाळचं होतं, खाल्लं. तर चला तर मग आता गोळ्या पण घेतल्या, आराम करा. काय पाणी आलं नाही नळाला, आंघोळी नाही विंगोळी नाही, काय नाही. उन्हाळा राहो, पावसाळा राहो, हिवाळा राहो, आमच्या इकडं अशी तशी आहे पाऊस पाण्याची. विहिरीला पाणी आले, बोरला पाणी आले, पण आमच्या नळाला पाणी 2-3 दिवस झालं नाही. नळाला पाणीच नाही, काल पण आलं नाही, आज पण आलं नाही. तर आंघोळ नाही, काहीच नाही, तब्येत बरोबर नाही, कुठंच पाणी नाही. तर चला मग आजचा सगळा व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.